मराठी तडका आईची कढई या मराठी रेसिपी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण मसाला कारल्याची रेसिपी बघणार आहोत, ते पण कुकरमध्ये, जे की अजिबात कडू होणार नाही आहे. सगळ्यात आधी इथं आपण एक वाटण तयार केलेलं आहे. त्यामध्ये जिरा, कोथिंबीर आणि लसूण पाणी न घालता वाटून घ्यायचं. वाटून झाल्याच्या नंतर त्यामध्ये शेंगदाणे तुम्हाला जसे लागेल तसे तुम्ही शेंगदाणे ॲड करा आणि घरातले रेग्युलर तुम्ही जे काही मसाले यूज करता ते सगळे मसाले यामध्ये ॲड करायचे. थोडंसं पण पाणी न घालता सगळं वाटण करून घ्यायचं. एका प्लेटमध्ये काढायचं आणि यामध्ये सुद्धा अजिबात तेल ॲड करायची गरज नाही, कारण शेंगदाणे आणि मसाल्यांना एवढं छान तेल सुटलं आहे की आता हे पटकन कारल्यामध्ये भरलं जाईल आणि अजिबात सुटणार नाही. तर मी ज्या पद्धतीने भरत आहे त्या पद्धतीने तुम्ही कारले छानपैकी भरून घ्या आणि आतमधल्या बिया जर खूप कडक असतील तरच काढा, कवळ्या असतील तर नाही काढल्या तरी पण चालेल. तर या पद्धतीने सगळे कारले भरून घ्यायचे आणि मग काय, कुकरमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि डायरेक्ट ते कारले फ्राय करायला घ्यायचं. तर पूर्ण कारल्याला थोडीशी वाफवून घ्यायची. उरलेला सगळा मसाला यामध्ये ॲड करायचा. तुम्हाला जितकं पाणी लागतं आहे तितकं यामध्ये ॲड करायचं. मी इथं 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला रस्सा हवा असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा ग्लास पाणी अजून वाढवू शकता. त्यानंतर अर्ध्यापेक्षा जास्त यामध्ये लिंबू घालायचा. लिंबामुळे त्याला कडवटपणा येणार नाही आणि कुकरमध्ये बनवलं तरी पण कारला आपला अजिबात कडू होणार नाही आहे. आता मस्त बारीक गॅसवरती 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. बारीक गॅस ठेवायचा म्हणजे कारलं पूर्ण आतपर्यंत शिजलं जाईल. आता कारल्याची भाजी एकदम तयार आहे. मस्त गरम गरम खा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे खुश राहा. आणि रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच फॉलो करून जा. थँक्यू.